सारी उम्र गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा. सुमारे 2 शतकांपूर्वी गालिबने खरंच आयुष्याचा सार अतिशय समर्पकपणे सांगितलेला आहे. हे आपल्या सर्वांना आयुष्यात खूप लवकर उमगलं तर आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं मिळतील. दुसऱ्यांचे दोष शोधण्यात आणि आपल्या आयुष्यात घडलेल्या चुकांचं खापर दुसऱ्यांच्या माथ्यावर फोडण्यात आपण पटाईत असतो. सतत दुसऱ्याला दोष देऊन आपल्या अपयशाचं, कमतरतेचं, उणिवांचं, चुकांचं एवढं मोठं भांडार आपण झाकून ठेवतो आणि इतरांच्या न केलेल्या चुकांचं मात्र भांडवल करत बसतो. या स्वतःचा आत्मपरीक्षण न करण्याच्या वृत्तीमुळे आपण आपल्याच प्रगतीला अडथळे आणत आहोत याचं भान आपल्याला कधीच नसतं. परिस्थितीने माणसं घडतात असं आपण नेहमी ऐकतो, पण माणसं ती परिस्थिती घडवतात अशा दृष्टीने एक क्षणभर विचार करा. मग आपली ही सतत दुसऱ्यांचे दोष शोधणारी वृत्ती हळूहळू बदलू लागेल. अनेकांना नशिबातच नव्हतं बघा, काय दैवाचा भाग आहे असं म्हणून आपण स्वतः केलेल्या चुका अगदी हेतुपूर्वक लक्षात घ्यायच्या नाहीत अशी सवय लावून घेतो. त्यामुळे एखादं कार्य सिद्धीला नाही गेलं तर ते पुन्हा यशस्वी करण्याचा मार्गच खुंटतो. त्यामुळे आपल्या कार्यातलं अपयश कशामुळे आलं याचा अगदी काटेकोर विचार करायला शिका. स्वतःकडे सुद्धा तटस्थपणे पाहायला शिका. आपल्या कार्यपद्धतीमधले दोष शोधा. भलेही आपण कितीही उच्च शिक्षित, उच्च बुद्ध्यांक लाभलेले आहोत असा आपला समज असला तरीसुद्धा प्रत्येकाच्या कार्यप्रणालीमध्ये दोष असतात आणि आपण स्वतःसुद्धा याला अपवाद नसतो. प्रत्येकाने परिपूर्ण असण्याचा प्रयत्न अवश्य करायला हवा. आपली सर्व बुद्धिमत्ता, कौशल्य, अनुभव, विचारशक्ती पणाला लावून कोणत्याही क्षेत्राचा अभ्यास करा, पण स्वतःचं व्यक्तिमत्व, कार्यपद्धती, बलस्थान यांचाही अभ्यास करा बरं का. हल्लीचा काळ पार्टनरशिपचा आहे, म्हणून यश आलं तर त्याचं सर्व श्रेय आपल्या स्वतःला आणि अपयश आलं तर त्याचं श्रेय मात्र पार्टनरला. असा एकांगीपणा अजिबात करू नका. कोणत्याही क्षेत्रातलं यश जसं कल्पकता, चिकाटी, जिद्द, सातत्य, कठोर परिश्रम, अपमान सहन करण्याची तयारी अशा अनेक गुणांमुळे मिळत असतं, तसंच अपयशसुद्धा अहंकारी वृत्ती, आयत्या पिठावर रेगोटे मारण्याची वृत्ती, आळस, नफेखोरी करण्याची वृत्ती, आपला अहंकार, आपला अति आत्मविश्वास आणि सतत दुसऱ्यावर अविश्वास अशा अनेक गोष्टींमुळे पदरात पडत असतं नाही का. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रातले यश मिळवताना स्वतःचा अभ्यास म्हणजेच स्वतःमधले दोष शोधण्याचा अभ्यास ही पहिली पायरी आहे. ज्याप्रमाणे आपल्या क्षमता आणि बलस्थानं यांचा विचार करून त्यांचा पुरेपूर उपयोग करून घेण्याचं कौशल्य आपल्या यशाला पूरक असतं, त्याचप्रमाणे आपल्या मर्यादा आणि आपल्या क्षमता न ओळखता येणे हे सुद्धा अपयशाचं महत्त्वाचं कारण असतं. संत तुकारामांनी म्हणले, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. त्यामुळे केवळ शालेय, महाविद्यालयीन जीवनातल्या स्पर्धा परीक्षांमधल्या क्रमिक पुस्तकांचा अभ्यास म्हणजे अभ्यास नव्हे. त्यापेक्षाही वेगळा अभ्यास असतो तो स्वतःला जाणण्याचा, स्वतःला ओळखण्याचा. स्वतःला ओळखण्याच्या अभ्यासामध्ये जर तुम्ही प्रावीण्य मिळवलं तर कोणत्याही क्षेत्रातलं तुमचं यश सतत टप्प्याटप्प्याने वाढणारच असेल. त्यामुळे कोहम अर्थात मी कोण याचा डोळसपणे अभ्यास करा. असंच काही आयुष्यावर थोडं थोडं बोलू काही.